पिंजरा पिंजरा रे। तो जो फोटो आहे ना त्या पोरीचा बाप बऱ्यापैकी श्रीमंत आहे बघा. बऱ्यापैकी बस एवढंच. ओ नारकर, आपली पोरगी जर दुसऱ्याच्या घरात द्यायची असेल तर गरीब घरानं बघावं, पण दुसऱ्याची पोरगी आपल्या घरात जर नांदवायची असेल तर श्रीमंत घरानं बघावं. माझ्याकडनं घ्या तुम्ही. अहो तुम्ही लय भाग्यवान आहे बघा. अहो या घरात सुना लक्ष्मीच्या पावलानच येते ती. ओ निशी, हा ही जी गळ्यात मंगळसूत्र न घालता कपाळावर कुंकू न लावता गेली कुठं गेली? मी पहिल्यांदा दिग्गज आहे का खोलीत ते जाऊन बघून येते, नाही तर अडवते त्याला. ही अशी गेली म्हणजे कुठं तरी पाणी मुरतंय, काहीतरी चाललंय जे आपल्याला दिसत नाही. नारकत, हा इकडे. हा तुम्ही एक काम करा, तिच्या मागावर जा. काय करते, कुठं जाते, कोणाशी बोलते, कोणाला भेटते याची जरा माहिती करून आम्हाला द्या. मालक मालक, लाज नाही वाटत? पोरीबाळींचा पाठलाग करतात तेही घरातल्याच. नारकर, तुम्हाला माहिती आहे ना कोण आहे ती? अहो माहिती आहे, देशमुख घराण्याच्या सुनबाई आहे. त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे गोरख शेलारांची पुतणी आहेत, लाडकी पुतणी. गोरख दादाला जर कळलं की तुम्ही त्याच्या पुतणीचा पाठलाग करत होता तर तुमची काय हालत होईल माहिती आहे ना? आता दुसरं तिसरं काय होणार? माझी बायको डायरेक्ट विधवाच होईल. मी शपथ घेऊन सांगतो, हे समजा मी तात्या साहेबांच्या सांगण्यावरनं करतोय. हो किती पैसे दिले तात्यांनी या कामाचं तुम्हाला? पैसा कसलं पैकान कसलं काय, पगार पण वेळेवर देत नाहीत ते. या नाही नको, कशाला नको. गोरख दादापासून तुमचा जीवही वाचवला आणि तुम्हाला पैसेही देतोय. ठेवा. बस एक विचारू, ते बकऱ्याला मारायच्या आधी गोडभर पाणी पाजतात नाही का, तसं काय नाही ना हे? अजिबात नाही. म्हणजे याच्याऐवजी मला तुमचं काहीतरी काम करावं लागणार. हा अगदी बरोबर ओळखले तुम्ही नारकर. आणि मी जे काम तुम्हाला सांगेन ना त्याची खबर या कानाची त्या कानाला होता कामा नये. आणि झालीच तर गोरख दादापासून तुम्हाला कोणीच वाचवू शकणार नाही. बरं, आता परदेशी सांगा काय काम करायचं, म्हणजे तेवढंच करेन मी. तुमच्या मालकाशी बेईमानी करायची. नाही हो, तात्या साहेबांशी बेईमानी नाही करू शकत मी. अहो त्यांना जर कळलं तर माझं तुकडं तुकडं पाडतील. कसं कळणार आहे त्यांना? नारकर, हे फक्त आपल्या दोघात राहणार आहे. आणि त्या नारायणीला वाटत असेल ना की मला विसर असं भावनिक आवाहन केल्यावर मी खरंच तिला विसरीन आणि निघून जाईन, तर तिने अजून मला ओळखलेलं नाहीये. पण तसं पाहिलं तर आता तुमच्या हातात काहीच राहिलेलं नाहीये. म्हणजे आता तिलाच तुम्हाला भेटायचं नाहीये तर काय करू शकणार ना आता हे? मी दाखवतो तुम्हाला मी काय करू शकणार आहे ते. पण कसं आहे की आता वेळ निघून गेली आहे आणि मला नाही वाटत की नारायणी तुम्हाला आता भीक घालेल. हो ना, अगदी बरोबर बोलतेस ग तू शारदा. म्हणजे खूप हुशार आहे ना नारायणी, आणि तिला नमवणं एवढं सोपं नाहीये. हो म्हणजे मला नाही वाटत तुम्हाला ते जमेल. हो का? दाखवतोच तुम्हाला आता मी नक्की काय करू शकतो ते. अरे गोरख नुसता मारून उपयोगाच नाहीये, तो गोरख तर मेलाच पाहिजे, बरोबर अक्का सुद्धा अडकली पाहिजे. काय मच्छिंद्र लोळा पांगळाचे सगळं वर्चस्व माझच. जय हो.